ग्रेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की। एलेन शाह शेट्टी यांचा भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आज प्रवेश होतोय, त्यांचं मी मनपूर्वक पक्षामध्ये स्वागत करतो. निवडणूक आली की आम्हाला एलेन शाहची आठवण यायची आणि आम्ही त्यांना बोलवायचो आणि म्हणायचो, शेठजी यावेळी आमच्यावर उभं राहायला पाहिजे. म्हणजे मी मनाने तुमच्याच बरोबर आहे, पण मी आता त्या बाजूला आहे, मी काय येणार नाही. असं मला वाटतं एक 15-20 वर्ष चालू होत. आज मला मनापासून आनंद आहे की रमेश पोरवालांच्या बरोबर 1984 साली मी कारखान्याचा अध्यक्ष झालो. त्यावेळी 84 साली मला त्यांनी हार घातला. रमेश पोरवाल 85 ला इलेक्शनला उभे राहिले, त्यावेळी रमेश पोरवालांचा हेरेनं त्यांनी प्रचार केला आणि इतका जिव्हाळा आपल्या पक्षाच्या सगळ्याच मान्यवरांच्यावर होता. आज मधला मोठा गॅप झाला, पण आज देर से आये लेकिन दुरुस्त आहे अशी एक हिंदीत म्हण आहे. तसं आज एलेन शाह शेट्टींना पुन्हा आपल्या सगळ्यांच्यावर येऊन याची मानसिकता तयार झाली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इस्लामपूरचे, उरणईश्वरपूरचे अनेक प्रश्न आहेत. विशेषतः गांधी चौकाचा जो सगळा परिसर आहे, त्या परिसरात ट्रॅफिक ही सगळ्यात मोठी समस्या असेल. या शहरात पाण्याचे प्रश्न आहेत, ड्रेनेजचे प्रश्न आहेत. जे प्रश्न 14-15 साली सोडवण्याच्या सगळ्या उपाययोजना आम्ही केल्या. या शहरात भुयारी गटाराची योजना आपण मंजूर केली. 24 तास पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा प्रस्ताव पाठवून तोही मान्यता झाली. रस्त्यासाठी वेगळे पैसे मागितले. कल्पना एकच होती की सगळं काम सायमल्टेनियसली व्हावं आणि लगेच मागणं डांबरीकरण होऊन रस्ते नागरिकांना फारसा त्रास होऊ नये. पण त्यानंतर सरकार गेलं. नव्याने या शहराची देखील जबाबदारी आपण दुसऱ्या लोकांच्यावर दिली आणि मग या सगळ्या योजना अडकल्या, थांबल्या, आजही पुऱ्या नाही. त्याचं मला मनापासून वैषम्य वाटतं. आज कोणीतरी मंत्री म्हटले की निवडून द्या, आम्ही भुयारी गटर करतो, 24 तास पाणी या शहराला देतो. अरे मग 9 वर्ष काय करत होता? 9 वर्ष झाली तुम्ही या शहराच्या प्रश्नांकडे लक्ष नाही दिलं आणि आता मतं पाहिजेत म्हणून आपण जर कुणाला तरी आश्वासित करत असाल तर या शहराला माहिती आहे की उरण नाव लावण्यासाठी उपोषण आमच्या बाळासाहेब पाटील पोलीस पाटलांनी केलं. त्यावेळी त्यांना जाऊन सांगितलं, काय अडचण नाही, उद्या सकाळीच विषय संपवतो, उद्या निर्णय करून टाकू. दुसरे मंत्री आले, ते म्हटले मंगळवारी कॅबिनेट आहे, विषयच नाही, तुम्ही काही चिंताच करू नका, येणारे माझ्याबरोबर देतो, निर्णय करू आपण. झालं नाही. केंद्र सरकारने ईश्वरपूरच केलं. आता त्यानंतर निवडणूक आयोग म्हणून गडबडीने एक गॅझेट तयार करून त्याला उरण ईश्वरपूर हे जोडून सरकारच्या अधिकारात इथं जे निर्णय होता, केंद्राचा निर्णय झाला इस्लामपूर काढून, उरण इस्लामपूर काढून ईश्वरपूर करायचा. पण इथं त्यांच्या हातात होतं निवडणूक आहे. इथले आमचे काही मान्यवर गेले असतील सहकारी, आता तोंड देता येणार नाही उरणातल्या लोकांना, काही करून गॅझेट काढा. मग उरण ईश्वरपूर हे गॅझेट राज्य सरकारने काढलं हे निवडणुकीसाठी. आमचा आग्रह काय होता तर या गावाची ओळख केंद्र सरकारच्या नकाशात उरण ईश्वरपूर व्हायला, पिन कोड पोस्टाचा जो असतो तो पण उरण ईश्वरपूर झाला पाहिजे. मग नाव चेंज झालं, असं नाव बदल झाला, ह्याला लोक विश्वास ठेवतील. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देतो. मला विशेष आनंद आहे की महेश पाटील यांनी काही दिवसापूर्वी निर्णय घेतला
विजय कुंभार आणि दोघांनी मिळून निर्णय घेतला. त्यांना परत बोलवण्याचे बरेच प्रयत्न झाले. पत्रकारांना माझ्यापेक्षा जास्त त्याची माहिती आहे. ती माहिती जगाला देण्याचं कष्ट ते घेत नाही, तीच खरी प्रॉब्लेम आहे. पत्रकारिता म्हणजे काय याचा जे असेल ते लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम काही दिसत नाही कुठं झालेलं. पण त्या दोघांनी ठामपणाने ही भूमिका घेतली की नाही, आम्ही आता मार्ग स्वीकारलेला आहे. या शहराच्या भवितव्यासाठी आणि मलगुंडे दादांना 10,000 मतांनी विजयी करण्यासाठी आम्ही आज चांगले चांगले नवीन विचाराची तरुण पिढीची लोक आमच्याकडे येत आहेत. जसं महेश पाटील आहेत, विजय कुंभार आहेत, आणखीन काही तरुण पिढीची मुलं तरुण लोक संपर्कात आहेत. कदाचित अजून पुढच्या 4-6 दिवसात आणखीन त्याच्यावर आपल्या जास्त माहिती आम्ही देऊ शकू. पण मला आज आनंद आहे की अनेक वर्षाचा आमचा सहकारी आमच्यापासून बिछडलेला, दूर गेलेला आज दुरुस्त होऊन आज आमच्या पुन्हा घरात येतोय. शक्यतो माझी कुणाशी मी होऊन स्वतः संबंध बिघडवत नाही. त्यामुळं काही गोष्टी त्यावेळी मतभेद झाले, काही अडचणी तयार झाल्या. आज ते अतिशय स्वच्छ मनाने, मोकळ्या मनाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतायत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. शहाजी पाटील हे आपले उमेदवार जाहीर करणार आहेत. एलेन शहांनी त्यांना सांगितले, तुम्हाला जो उमेदवार जाहीर कराल त्याला पूर्ण ताकदीनं मदत करण्याची भूमिका आम्ही करणार आहोत. एलेन शाह साहेबांचा त्या भागातल्या सगळ्याच लोकांच्यावर आणि नुसतं त्या भाग नाही, सगळ्या शहरात त्यांचे संपर्क आणि संबंध आहेत. मला इथं बसलेले होते तर इस्लामपूरच्या 5-6 वेगळ्या भागातनं त्यांना फोन आले की तुम्ही माडी चढलाय का. ती आता एलेन शहानी आज आपल्या पक्षात प्रवेश केलाय. आपल्या पक्षाचं महेश पाटील आणि विजय कुंभार आल्यानंतर बळ वाढलेलंच होतं. आज एलेन शाह शेटजी आल्यानंतर त्यांची चिरंजीव कर्तव्यकार आहेत आणि अतिशय स्मार्ट आहेत. मला खात्री आहे की एलेन शाहच्या पुढं त्यांचा वारसा चालवण्याचं काम त्यांची चिरंजीव नक्की प्रभावीपणाने त्यांच्या समाजात आणि इस्लामपूर शहराच्या विकासासाठी करतील असा मला विश्वास आहे की पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्ये पक्षात त्यांचा प्रवेश होतोय. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि पुन्हा त्यांना हा विश्वास आपल्या सगळ्यांच्या वतीने देतो की आपल्याला आता आम्ही अंतर देणार नाही. पूर्ण ताकदीनं तुम्ही जसे काम करताय तुम्हाला पूर्ण ताकदीनं प्रोत्साहन देण्याचं काम पक्षाच्या मार्फत आम्ही सगळे करू. आज पुन्हा एकदा सगळ्या प्रमुखांच्या उपस्थितीत एलेन शहांच्या प्रवेशाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.